शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जी काही हमी भावावरती, शासकीय हमी भावावरती हरभरा खरेदीची जी काही नोंदणी आहे ती सुरू झालेली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या केंद्रावरती जाऊन किंवा जवळच्या किंवा स्वतः तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही स्वतः नोंदणी करू शकता. तर मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी जे नोंदणी कशा पद्धतीने केली जाते ते पाहिलं होतं. एकंदरीत 2 स्टेपमध्ये तुम्हाला जी काही नोंदणी आहे ती करावी लागते. स्वतः करायची असेल तर स्वतः करायची असेल तर तुम्हाला पहिली नोंदणी करावी लागते, नंतर स्कीम अप्लाय करावी लागते. तर मित्रांनो, यासाठी जी काही ई समृद्धी ॲप आहे या ॲपचा तुम्हाला वापर करावा लागतो. आणि मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ई समृद्धी जी काही ॲप आहे त्या ॲपवरती कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जाते. आता ज्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आधी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर तुम्हाला स्कीम अप्लाय करायची. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल, म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तर आता डायरेक्ट तुम्हाला जे हरभरा जी काही हरभरासाठी चणा रजिस्ट्रेशन करायचं आहे, नाफेडच्या माध्यमातून जी काही खरेदी केली जात आहे त्याच्यासाठी जी काही स्कीम अप्लाय कशी करायची ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर जेणेकरून याच्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही, डायरेक्ट स्कीम कशी अप्लाय करायची ते सांगतो. रजिस्ट्रेशनची जी काही माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटण्यात आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता. तुम्ही इथे पाहू शकता 4 नंबरच्या टॅबमध्ये यायचं आहे स्कीम पार्टिसिपेशनच्या. यावरती आल्यानंतर तुमचा आधार नंबर, आपण फार्मर ID काढलेला आहे म्हणून सर्व डिटेल ऑटोमॅटिक येणार आहे. मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती पाहू शकता. फक्त स्कीम सेक्शनमध्ये यायचं आहे आणि इथे आत्मनिर्भरता मिशन PSS इथे पाहू शकता. चना R26 म्हणजे रब्बी 26 हे तुम्हाला स्कीम निवडायची आहे. पुन्हा एकदा दाखवतो, आत्मनिर्भरता मिशन PSS R26 रब्बी 26 चना ही स्कीम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बाकी 2026 रब्बी नाव ऑटोमॅटिक येईल आणि जे काही ग्राम चना आहे ते सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्कीम पाहू शकता तुम्ही. हे स्कीम तुम्हाला निवडायची आहे. या ठिकाणी आता हे सुरू झालेलं आहे म्हणून इथे तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर ॲड लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲड लँडवर डिटेलवरती क्लिक कराल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका, गावाचं नाव, सर्वे नंबर, खाता नंबर एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे. आणि खाता नंबर टाकत असताना त्याच्या बाजूला एक रिफ्रेशसारखं बटन दिलेलं आहे. त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लँड डिटेल्स म्हणजे फार्मरचे ह्याची काही व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय करून घ्यायचं आहे खातेदार कोण आहे आणि तिथं ओनरशिपमध्ये तुमचा ओनर आहे की कोण आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. आणि त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती आल्यानंतर तुम्हाला आता अपलोड लँड डॉक्युमेंटमध्ये जे काही सातबारा आहे तो सातबारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागत आहे. इथे तुम्हाला इथे माहिती दिसणारच आहे. आता इथे अपलोड सातबारा तुम्हाला सुरुवातीला अपलोड करून घ्यायचा आहे. सातबारा अपलोड करताना दोन्ही बाजू एकत्र PDF मर्ज करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये जे मी ॲड्रेस टाकला त्यानुसार मला आजूबाजूचे 3 सेंटर इथे अवेलेबल झालेले आहेत चणासाठी. आणि स्कीमसुद्धा पाहून घ्यायचं आहे तुम्हाला, स्कीम तुम्ही बरोबर निवडलेली आहे की नाही. कम्युनिटीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता लँड टाईप वगैरे इथे डिटेल्स आले. 3 सेंटर माझ्या केसमध्ये इथे आलेले आहे. तुम्ही सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स होते, आता तुम्ही टिक करू शकता कारण की हे सुरू झालेलं आहे म्हणून. अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पिकासाठी तूर असेल, सोयाबीन असेल, सेम हेच प्रोसिजर असते. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन केलं की डायरेक्ट मग स्कीमच अप्लाय करावी लागते. आता या केसमध्ये सध्या हरभऱ्यासाठी सुरू आहे, रब्बी हंगामसाठी, म्हणून इथे हरभऱ्याचं आलेलं आहे. आता मी सेंटरसुद्धा निवडलेलं आहे आणि आता डायरेक्ट आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. सातबारासुद्धा इथे अपलोड करून घ्यायचा आहे जर तुम्ही नसेल केला तर अपलोड. आणि त्यानंतर चेकबॉक्समध्ये टिक करून सबमिट करायचं. तर आता आपला सातबारा इथे राहिलेला आहे अपलोड करायचा. त्याच्यामुळे आता इथे आपण सातबारा अपलोड करून घेऊया. त्यासाठी इथे क्लिक करायचा, ओपन कॅमेरा करायचा आहे किंवा गॅलरीमधून सुद्धा अपलोड करू शकता. तर तुम्हाला सातबाराचे दोन्ही पेजेस PDF एकत्र करून अपलोड करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता मित्रांनो आपला सातबारासुद्धा अपलोड झाला आहे आणि डायरेक्ट आता आपण सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन ID मिळणार आहे. आता स्क्रीनशॉट काढून घ्या. कॉंग्रॅच्युलेशन, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आलेलं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल. याला PDFला ओपन करायचं आहे का विचारते, तर तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याची PDF पाहू शकता. अशा पद्धतीची 3-4 पेजेसची PDF निघणार आहे. याच्यामध्ये बारकोडसुद्धा असणार आहे. बारकोड जे आहे मॅट्रिक्स बारकोड असणार आहे याच्यामध्ये पाहू शकता. हे PDFची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता, हार्ड कॉपी. आणि हे प्रिंट काढल्याच्यानंतर तुम्हाला जे काही आधार कार्ड आहे, तुमचं बँकेचं पासबुक आहे आणि जो काही सातबारा आहे, ज्या पिकासाठी तुम्ही नोंदणी केलेली आहे त्याच्या हार्ड कॉपी तुम्हाला जे काही जवळचं तुम्ही सेंटर निवडलं असेल तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली सक्सेसफुल नोंदणी झालेली आहे. काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता. या आधीसुद्धा वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा हेच प्रोसेस होती, परंतु आता ॲपच्या माध्यमातून जे आहे ते थोडीफार चेंजेस झालेले आहे. बाकी माहिती तीच आहे आणि प्रोसेससुद्धा तीच आहे. रजिस्ट्रेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा, त्यानंतर लँड डिटेल्स, पर्सनल डिटेल, बँक डिटेलची माहिती भरून स्कीम अप्लाय करायची होती आणि याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. एकदा रजिस्ट्रेशन ॲपमध्ये केलं तुम्ही की डायरेक्ट स्कीम मग तुम्हाला अप्लाय करावी लागते. आता स्कीम अप्लाय केल्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ॲप्लिकेशन
स्टेटस, तुमचा फॉर्म सबमिट झाला की नाही हे कसं पाहायचं, तर सर्वात शेवटचा ऑप्शन आहे 6 नंबरला. इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता ॲप्लायड, कोणत्या कोणत्या स्कीमसाठी मी अप्लाय केलेला आहे. तुमचा फॉर्म जर व्यवस्थित भरला गेला असेल तर या अप्लायड सेक्शनमध्ये तुमचं जे काही आलं पाहिजे. आता बघा इथे चनाचं आलेलं आहे आपलं रब्बी महाराष्ट्र PSS चना हे आलेलं आहे 2026 असं तुमचं इथे आलं पाहिजे. इथून तुम्ही सुद्धा पावती जी आहे ते डाउनलोड सेक्शनवरती क्लिक करून पावती डाउनलोड करू शकता. जेव्हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल तेव्हा हा फॉर्म तुम्हाला ॲक्सेप्ट सेक्शनमध्ये दिसणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.